साहेब, आता परतीचा पाऊस येत्या 12 तासातच आगमन होणार आहे, तर त्या संबंधित आता विजांचा धोका कोणत्या भागात अधिक राहील व पावसाची परिस्थिती महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यात ढगफुटी सदृश राहील, त्या संबंधित आढावा द्या. आज जो पाऊस यायला 20 सप्टेंबरला पहिले तुम्हाला त्याबद्दल माहिती दिलेली आहे. हम्म. आज चंद्रपूर, गोंदिया, वर्धा बराचसा भाग कव्हर करणार आहे आणि विजांच्या कडकडाट असणार आहे. हम्म. थोड्याच वेळामध्ये गरमीची लेवल अधिक वाढेल, हम्म. धुळी जे पडलेले आहेत थोडी कमी होऊन कोरडी धुळी सुरू होईल हम्म. आणि या वातावरणामध्ये पावसाचा जोर सुद्धा मुसळधार देखील असणार आहे. हा. सुरुवातीला जरी तो भाग बदलून घेत असेल, पण तो व्याप्ती त्याची चांगले दिवस मारेपर्यंत बराच तो पाऊस होणार आहे. हम्म. हम्म. आणि जालन्यामध्ये, इकडे संभाजीनगरमध्ये, परभणीमध्ये या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडेल. पाऊस बराच आहे आज सुद्धा हा. आणि उद्यापासून तर फुल पाणी आहेच. हा. हम्म. काही प्रश्न? काही विजांचा कडकडाट कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक असणार आहे? आज नागपूर जिल्हा, अमरावतीमध्ये काही ठिकाणी, हम्म. नागपूर बऱ्याच ठिकाणी, चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी, हम्म. गोंदिया, गडचिरोली या भागात जास्त प्रमाणात आहे. हम्म. आणि त्यानंतर जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी, म्हणजे कडकडाट आज सुरुवात नाही होणार जास्त, ते हम्म. फक्त 5-6 जिल्हे आहेत पूर्व विदर्भाचे. हम्म. हम्म. यवतमाळमध्ये सुद्धा काही ठिकाणी पुसद डिग्रजच्या भागाकडे होईल. हम्म. आणि अशा प्रकारे वातावरण आहे, त्यामुळे चिंता बी काही जास्त काही करायचं काम नाही आजच्या दिवस. उद्यापासून मात्र चिंता वाढवणार आहे. म्हणजे आज शेतकऱ्यांना काम करासाठी पाऊस वेळ देणार का? आज ह्या 4-5 जिल्ह्यांना वेळ देणार नाही. बाकीच्या जसं की आपण खानदेशामध्ये सर्व जिल्ह्यांना वेळ मिळेल, पश्चिम महाराष्ट्रातही मिळेल, पण दुपारनंतर ती संधी काही मोजक्या भागांची जाईल. हम्म. आणि मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये कंडिशन आजची अशी आहे हम्म. की दुपारी 12-1च्या सुमारास ढगांची गर्दी व्हायला सुरुवात होईल आणि जिथे गर्दी झाली त्या शेतकऱ्यांनी तिथं झाकण्याच्या याच्या तयारी ठेवावं लागणार आहे. म्हणजे सोयाबीनचे पीक. सोयाबीनचे पीक. म्हणजे उद्यापासून आता पावसाचा जोर अधिक वाढेल. हो, आणि उद्यापासून आणखीन जोर वाढणार आहे. आणि विजांचा पाऊस कसा राहील? विजांचा पाऊस ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस असतो ना, सेम ह्याच पद्धतीने हा पाऊस आहे. हम्म. आणि जो धोका आहे तो 23, 24, 25 ला सर्वाधिक जास्त धोका आहे. हा, म्हणजे आजची 2 कंडिशन, दिवसानंतर. उद्याची कंडिशन जरी विजांच्या कडकडाट असली तरी भाग बदल आहे, पण 23-24 ची सर्व दूर आहे. हम्म. कारण विजांचा धोका आता हवामान अंदाजामध्ये आपल्या चॅनल मार्फत काल व्यक्त करण्यात आलेला आहे. हो. कारण शेतकऱ्यांना संकट कसं येते याची अधिकृत माहिती आपण 24 तासा अगोदर आपल्या तोडकर हवामान अंदाज या चॅनलवर काल सायंकाळी 9 वाजता दिली. नक्कीच. म्हणजे यामुळे कसं शेतकऱ्यांना आता शेतीशिवाय पर्याय नाही. आपलं शेतीशी रक्ताचं नातं असल्यामुळे तिथून आपण कसं काय बचावू शकतो याचा पूर्व अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी आता त्या संबंधित फायदा होणार आहे. हो. हम्म. आणि शेड्यूल असा आहे आजचा, हम्म. जे जालना, मराठवाडा आणि विदर्भाचा जो भाग आहे, हम्म. या भागातल्या शेतकऱ्यांनी दुपारी 11-12च्या सुमारास जेव्हा ढगत जमा लागतील धुरकट वातावरणामध्ये, हम्म. त्यावेळेस आपलं जे सोयाबीन गोळा करायचं राहिलं असेल किंवा गंजी घातलेली असेल ती व्यवस्थित करणं हा. आणि झाकण्याच्या तयारीत राहणं, अशी कंडिशन ह्या मराठवाड्याची आणि विदर्भाची आहे. हा. पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना काय करता येईल, आता त्यांना संधी गेलेली आहे, कारण कुठल्याही क्षणी विजांच्या कडकडाट पाऊस सुरू होणार आहे दुपारनंतर हम्म. हम्म. 3:30च्या सुमारास. तर ह्या शेतकऱ्यांना विशेष म्हणजे जे भाग घेत चालला असेल पाऊस उत्तर साईडनी किंवा दक्षिण साईडनी, हम्म. त्या मधल्या गॅपमध्ये शेतकऱ्यांनी वाऱ्याचा आकार बघायचा आणि लगेच झाकायला सुरुवात करायची, कारण की त्यांची टायमिंग नाही, पण रिक्सी टायमिंग जे घेतात शेतकरी, त्या रिक्सी टायमिंग मध्ये विचार करायचा की हे आबाळ इकडे चाललंय, हम्म. आता आपल्याला 5-6 मिनिटं झाकायला मिळतात, हा. हा. अशा पद्धतीने काम करायचंय. म्हणजे तसं वातावरण तयार झाल्यावर आपण लगेच आपलं पीक वाचवण्याच्या तयारीत लागायचं. तयार राहायचंय. आज या पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना आज पाऊस आहे हम्म. हम्म. आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे. कालच्या पेक्षा दुप्पट पाऊस राहील. हो. तर आता हम्म. पूर परिस्थिती ह्या 23-24 पर्यंत निर्माण होणार का? आता इकडं विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, कारण मागच्या 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरच्या काळामध्ये मराठवाड्यातील 5-6 जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पूर परिस्थिती पाहायला गेलं तर ह्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात जास्त होणार आहे. हम्म. हम्म. यामध्ये सोलापूर जिल्हा पण येणार आहे, हम्म. पुणे परिसर येणार आहे, नाशिक, अहमदनगर आणि संभाजीनगर, धुळे हम्म. हे 4-5 जिल्हे एक नंबरला आहेत. हो का? हम्म. आणि यांना परतीचा पाऊस जो आहे तो खूप भयंकरही पडतो. हम्म. हम्म. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना 23-24 ला सतर्क राहायचंय. हम्म. आणि हम्म. आज उद्याची आणि परवाची जी कंडिशन आहे ही संध्याकाळी, उद्या तर संध्याकाळी यांच्या भागामध्ये पाऊस येईल 21 तारखेला. हा. पण हा. आजचा उद्याचा जो पाऊस आहे, आजच्या 20 तारखेचा जो पाऊस आहे तो स्थानिक वातावरणाचा असेल, उद्याचा भरपूर असणार आहे. हम्म. आणि सुरुवात मात्र मराठवाड्याला चांगली करणार आहे उद्या 21 तारखेला सुद्धा. हो का? हम्म. तर आता ऊन सावलीचा खेळ आता ह्या दुपारनंतर चेंज होईल का इकडं? विदर्भ असेल, मराठवाडा असेल.
तुमच्याकडे 11:30च्या पुढे वातावरण सक्रिय व्हायला सुरुवात होईल. एकच्या आसपास पाऊस सुरू होईल. आणि दुपारनंतर कोणत्याही क्षणी पाऊस सुरू राहणार आहे तुमच्या परिस्थितीमध्ये. हा म्हणजे 1-2च्या दरम्यान वातावरण चिघळणार आहे. चिघळणार आहे. हो. बरोबर चालेल साहेब. चालेल चालेल ठीक. धन्यवाद.